कोल्हापूरमध्ये निवासी फुटबॉल केंद्र सुरू करण्याला शासनानं मंजुरी देऊन 1 वर्ष उलटून गेलं असतानाही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही। या पार्श्वभूमीवर लोककल्याण फाउंडेशनच्या वतीनं जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीनं केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे। तत्कालीन क्रीडा मंत्री दत्ता भरणे यांनी कोल्हापूरमध्ये निवासी फुटबॉल केंद्र सुरू करण्यास सुमारे वर्षभरापूर्वी मंजुरी दिली होती। मात्र मंजुरीनंतरही प्रत्यक्षात कोणतीही अंमलबजावणी न झाल्यानं फुटबॉल प्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होतीये। कोल्हापूर शहराला फुटबॉलची समृद्ध परंपरा लाभली आहे। राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक खेळाडू इथं घडले आहेत। अशा शहरात निवासी फुटबॉल केंद्र उभारले गेल्यास ग्रामीण आणि शहरी भागातील होतकरू खेळाडूंना मोठी संधी उपलब्ध होणार आहे। सध्या क्रीडा विभागाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे असून त्यांनी याकडे लक्ष देत लवकरात लवकर केंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी करण्यात आली आहे। लोककल्याण फाउंडेशनच्या शिष्टमंडळानं जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही मागणी मांडली। यावेळी सुहास साळुंखे, चंद्रकांत यादव, जगन्नाथ सूर्यवंशी, राजाभाऊ मालेकर, सुधाकर पाटील, किरण चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। निवासी फुटबॉल केंद्राचा प्रश्न लवकर मार्गी लावावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय।